नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 याकरिता एक नवीन संभाव्य प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत, जी की पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमानुसार स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण बनवलेली आहे, जी की येत्या बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना 15 तारखेलाच मी सोडवण्यासाठी दिली होती. 15 तारखेला 2 अशा प्रकारच्या संभाव्य प्रश्नपत्रिका दिल्या होत्या. 14 तारखेला देखील काही ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. आज 16 तारीख आहे मित्रांनो. 16 तारखेला देखील 1-2 प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी दिल्या होत्या. तर या सर्व संभाव्य प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आपल्याला बीड जिल्हा पोलीस पाटील 2026 या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. तर या प्रश्नपत्रिकांना तुम्ही अजून जॉईन नसेल झाला, या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही कशा सोडू शकता, स्पष्टीकरण वगैरे सर्व काही दिलेलं असतं. गणित बुद्धिमत्ताचं बाकी सर्व विषयांचं स्पष्टीकरण दिलेलं असतं मित्रांनो. तर याच्यासाठी तुम्ही जॉईन नसेल झाला तर जॉईन कसं व्हायचं याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न आपण ऍड केलेले आहेत आणि त्यांची संपूर्ण उत्तर स्पष्टीकरणासोबतच संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेऊया मित्रांनो. व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिका कशा भेटतील, तुम्ही कसं जॉईन होऊ शकता याच्याबद्दल व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला माहिती बघण्यासाठी भेटणार आहे. तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आपण पहिल्या प्रश्नासोबत या व्हिडिओला आपण सोडवायला सुरुवात करत आहोत. बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, बीड जिल्ह्यातील नायगाव अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए म्हणजे मोर. ठीक आहे, मोरासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की नायगाव जे अभयारण्य मित्रांनो ते कोणत्या तालुक्यात आहे, तर पाटोदा तालुक्यात मित्रांनो. ठीक आहे, तर हे देखील आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी पण महत्त्वाची माहिती असते, महत्त्वाचे जे टॉपिक असतात ते आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेचे जे स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, 2 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा कोणत्या नावाने ओळखला जातो. ठीक आहे, जो अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो, तर ऑप्शन 1 म्हणजे आंबा साखर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला पुढील 3 नंबरचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरतून इथे थोडंसं आपल्याला टायपिंग मिस्टेक झालेली आहे, जी की आपण जेव्हा प्रश्नपत्रिका दिली त्याच्यामध्ये ही आपल्याला करेक्शन केलेलं आहे मित्रांनो, परंतु या PDF मध्ये राहिलेलं आहे. तर हा प्रश्न असा आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या उत्तर, ठीक आहे, उत्तरेस कोणता जिल्हा आहे. ठीक आहे, उत्तरेला लागून कोणता जिल्हा आहे किंवा उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला पर्याय दिले होते सोलापूर. ठीक आहे, त्याच्यासोबत याच्यामध्ये धाराशिव. ठीक आहे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, संभाजीनगर असं घेऊया. त्याच्यानंतर लातूर. ठीक आहे, अशा प्रकारचे 4 प्रश्न देण्यात आले होते. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर बघा, याच्या संदर्भातच थोडक्यात महत्त्वाची माहिती देतो मित्रांनो. उत्तर दिशेला, ठीक आहे, तर हे नोट करून घ्या. उत्तर दिशेला जर विचारलं तर कोणते जिल्हे आहेत मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर. पहिला जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर असं बोलूया. त्याच्यानंतर जर म्हटलं तर जालना. हे 2 जे जिल्हे आहेत मित्रांनो बीड जिल्ह्याच्या उत्तरेस आहे. त्याच्यानंतर पश्चिम या दिशेला जर म्हटलं तर अहिल्यानगर. ठीक आहे, अहिल्यानगर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर दक्षिण दिशेस जर विचारलं तर आपल्याला सांगता येईल उस्मानाबाद. ठीक आहे, उस्मानाबाद ज्याला आता नवीन नाव काय मित्रांनो, धाराशिव. ठीक आहे, धाराशिव हा जिल्हा आहे मित्रांनो. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला ईशान्य किंवा इतर आपल्याला दिशा दिलेल्या आहेत मित्रांनो, त्याच्या संदर्भात आपल्याला परभणी वगैरे जिल्हा सांगता येईल मित्रांनो. तर आपल्याला कोणत्या दिशेला कोणता जिल्हा हे देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे बघा, आपल्याला 4 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवरती बांधलेला आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर सिंदफणा. ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सिंदफणा नदीवरती माजलगाव येथे मोठे धरण बांधलेले आहे, जे की जायकवाडी प्रकल्पाचा एक भाग आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील 5 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, अंबाजोगाई येथे कोणत्या प्रसिद्ध संतांची समाधी आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, संत. बघा, आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. तर आपल्याला सांगता येईल संत दासोपंत. ठीक आहे, संत दासोपंत ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल.
याच्या व्यतिरिक्त अजून इथं महत्त्वाची माहिती काय असणार आहे मित्रांनो, अजून इथं कोणाची समाधी आहे मित्रांनो, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर अजून एक महत्त्वाच्या व्यक्तींची इथं समाधी आहे मित्रांनो. ते कोण आपल्याला सांगता येईल? मुकुंदराज स्वामी. ठीक आहे, मुकुंदराज स्वामी आपल्याला त्या प्रश्नाचं इथे उत्तर सांगता येईल. यांची देखील समाधी आपल्याला अंबाजोगाई या ठिकाणी आहे असं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर दोन्हीचं उत्तर हेच असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर माहिती आपल्या जे स्पष्टीकरणाचं PDF आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे मित्रांनो. चला तर बघा, आपल्याला 6 नंबरचा प्रश्न पुढील आपल्याला काय दिलेला आहे, जिल्ह्याच्या माहितीवरती आपण सर्वप्रथम प्रश्न बघत आहोत. आपल्याला बीड जिल्ह्यातील कंकालेश्वर मंदिर कोणत्या वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे, असा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसा मी प्रश्न वाचेल तर मी सांगण्या अगोदर त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची देखील इथं प्रॅक्टिस होऊन जाईल. तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, हेमाडपंथी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची माहिती काय असणार आहे मित्रांनो? कंकालेश्वर मंदिर हे पाण्यामध्ये वसलेले असून हे हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, पाण्यामध्ये बांधलेले मित्रांनो, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची इतर महत्त्वाची माहिती देखील तुमच्यासाठी इथं असते, जी की आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. तर चला पुढे बघा, आपल्याला काय दिलेलं मित्रांनो, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात पुरुषोत्तमपुरी हे ऐतिहासिक ठिकाण आहे? तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर बघा, याचं देखील ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच माजलगाव हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. माजलगाव तालुक्यातील आपल्याला सांगता येईल पुरुषोत्तमपुरी येथे भगवान पुरुषोत्तम यांचे दुर्मिळ मंदिर आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच माजलगाव हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढे बघा, आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती महसूल उपविभाग आहे? म्हणजेच आपल्याला उपविभाग विचारलेत मित्रांनो. ठीक आहे, किती उपविभाग आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये? तर टोटल आहे तर 5 उपविभाग, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता ते 5 उपविभाग कोणकोणते आपल्याला सांगता आलं पाहिजे मित्रांनो. तर पहिलं झालं बीड, दुसरं झालं पाटोदा, तिसरं झालं माजलगाव, चौथं झालं केज आणि 5 नंबरचं झालं अंबाजोगाई. ठीक आहे, अशा प्रकारचे 5 आपल्याला महसूल विभाग सांगता येईल किंवा उपविभाग सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर हे 5 आपल्याला सांगता आले पाहिजे. तर बघा, पुढील आपल्याला 9 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या नावाने ओळखला जातो? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर बघा, आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच परळी वैजनाथ औष्णिक केंद्र. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बघा, पुढील आपल्याला 10 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, बीड शहराला चंपावती नगर हे नाव कोणी दिले? ठीक आहे, चंपावती नगर नाव कोणी दिलं मित्रांनो? राणी चंपावती. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील 11 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो, अचूक म्हणजेच शुद्ध शब्द आपल्याला ओळखायला सांगितलंय. जीवन दिलंय, परीक्षा दिलंय, कीर्ती आणि भूगोल दिलंय. तर आपल्याला शुद्ध शब्द कोणता सांगता येईल? ऑप्शन क्रमांक सी, कीर्ती हा शब्द अचूक आहे मित्रांनो, शुद्ध आहे. बाकीचे शब्द का चुकले? जसे की जीला इथे दुसरी व्हॅलेंटी पाहिजे, परीक्षेला देखील आपल्याला परीक्षा दुसरी व्हॅलेंटी पाहिजे, भूगोल जर म्हटलं तर भूगोलला आपल्याला दुसरा उकार पाहिजे मित्रांनो, इथं पहिला उकार दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, दुसरा उकार पाहिजे, त्यामुळे हे बाकीचे शब्द इथे चुकलेले आहेत आणि कीर्ती हा शब्द बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढे बघा, आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, 12 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पांढरे केस असलेल्या व्यक्तीचे यावे. ठीक आहे, व्यक्तीने यावे अशा प्रकारचा प्रश्न दिलाय. तर आपल्याला या वाक्यातील आपल्याला पांढरे हे जे आहे मित्रांनो ते काय आहे असं विचारलंय. थोडक्यात जर म्हटलं तर पांढरे केस असलेल्या व्यक्तीने यावे हे पूर्ण वाक्य दिलंय. तर पांढरे हे शब्द आपल्याला दिलेला आहे, तर ते काय दिलंय, जसं की विशेषण आहे की नाम दिलंय, क्रियापद आहे की अव्यय आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर पांढरे केस म्हणजेच आपल्याला जे आपल्याला नाम आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे हा शब्द. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल विशेषण. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता इथं नाम कोणतं होईल मित्रांनो? केस. ठीक आहे, केस या नामाबद्दल अशी जी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो आहे पांढरा. ठीक आहे, म्हणजे पांढरे. तर मग हे झालं आपल्याला सांगता येईल आपल्याला गुण विशेषण, म्हणजे आपल्याला इथं विशेषणाचा प्रकार आहे मित्रांनो, तर तेच विचारलं काय आहे, तर इथं विशेषण सांगता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त या विशेषणाचे जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये गुण विशेषण हे आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो, क्षणोक्षणी हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? क्षणोक्षणी
कोणत्या समासाच्या प्रकाराचे उदाहरण आहे मित्रांनो? तर आपल्याला बघा वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच अवयव भाव समास. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हे कसं मित्रांनो, ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते आणि जो शब्द आहे मित्रांनो त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो त्याला अवयभाव समास असं म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल क्षणशिनी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण मित्रांनो? अवयभाव. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक आपल्याला सांगता येईल ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आपल्याला 14 नंबरचा प्रश्न दिलाय, पाणी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द कोणता? ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो सलील. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. सरिता होणार नाही, पावक होणार नाही, वारा होणार नाही मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त पाणी या शब्दाचे अजून कोणकोणते समानार्थी शब्द आहे मित्रांनो? जल झालं, त्याचसोबत नीर झालं मित्रांनो. ठीक आहे, त्याचसोबत जर म्हटलं तर तोय झालं. ठीक आहे, हा देखील पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. उदक झालं. ठीक आहे, जीवन झालं. ठीक आहे, जीवन झालं. त्याचसोबत आपल्याला सलील सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, सलील. अशा प्रकारचे पाणी या शब्दाचे वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. पुढे 15 नंबरचा प्रश्न दिलाय मित्रांनो, सत्य असत्य या जोड शब्दाचा विग्रह कसा होईल? सत्य असत्य या शब्दाचा आपल्याला जो शब्द आहे मित्रांनो त्याचा विग्रह कसा होईल असं विचारलंय. तर आपल्याला सांगता येईल सत्य किंवा असत्य असा याचा विग्रह होईल मित्रांनो. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. हा जर म्हटलं तर आपल्याला कोणता समासाचा प्रकार आहे? आपल्याला द्वंद्व समासाचा प्रकार आहे. इथे दोन्ही हे जे पद आहेत मित्रांनो तर एकाची निवड आपल्याला दर्शवली जाते मित्रांनो, एक तर सत्य किंवा असत्य. तर याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो. चला बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, राम आंबा खातो. तर आपल्याला सांगता येईल हे कोणतं याचं वाक्य मित्रांनो? कर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. बघा आता बहुतेक जर म्हटलं तर मागील जी प्रश्नपत्रिका आपण सोडवली होती मित्रांनो त्याच्यानुसार बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट आले होते की आपल्याला पोलीस पाटलासाठी, ठीक आहे, पोलीस पाटलासाठी आपल्याला मराठी या विषयावरती प्रश्न विचारले जात नाही. तर असं नसतं मित्रांनो, गेल्या 2-3 वर्षापासून आपण पोलीस पाटलाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय, स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय. आपल्याकडे 25 ते 30 मागील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आहेत. तर त्याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी मराठी विषयावरती 5 ते 10 प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. काही पेपरसाठी 5 ते 6 जिल्ह्यांसाठी आपल्याला मराठीवरती एकही प्रश्न विचारलेला नाही. ही गोष्ट खरी आहे, परंतु आपल्याला कधी कधी मराठीवरती 5 ते 10 किंवा 15 पर्यंत प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला मराठी विषय हा महत्त्वाचा असणार आहे. कसे प्रश्न येतात हे तुम्हाला समजायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमानुसारच याच्यामध्ये सर्व जे विषय आहेत ते इथे ऍड करून ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे, जी की येत्या बीड पोलीस पाटील पदभरती 2026 साठी अतिशय महत्त्वाची असणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्या नोट्स बद्दल किंवा आपल्या ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आता आपण या सोडून घेत आहोत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला इथं देऊन घेतो मित्रांनो. ठीक आहे, तर बघा स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 या हेतूने आपण या संभाव्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आणि हे कसं जॉईन करायचं आता याच्याबद्दल माहिती देतो. तर बघा हे आपण 14 फेब्रुवारी पासून सुरू केलेलं आहे मित्रांनो. तर आपण 14 फेब्रुवारी पासून रोज 1 ते 2 प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी देत असतो या स्वरूपामध्ये. याचं संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला दिलेलं असतं. स्पष्टीकरण कसं दिलं जातं हे देखील पुढे मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. तर बघा या प्रश्नपत्रिका स्पेशल पेपर होईपर्यंत आपल्याला रोज 1-2 सोडवण्यासाठी भेटणार. 15 तारखेला देखील आता ही जी प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत ही 15 तारखेची पहिली प्रश्नपत्रिका आहे. 15 तारखेला देखील 2 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिल्या. 16 तारखेला देखील आज 16 तारीख 16 तारखेला देखील तुम्हाला 1-2 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो. अशाच प्रकारच्या रोज आपल्याला 21 तारखेपर्यंत पेपर होईपर्यंत बीड जिल्ह्यासाठी संभाव्य प्रश्नपत्रिका आपण तयार करतोय. त्या रोज तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये पाठवल्या जातील. त्या तुम्हाला सोडवण्यासाठी इथं उपयुक्त असणार आहे. त्यातील खूप महत्त्वाचे आयएमपी प्रश्न आपण ऍड केलेले आहेत जी की परीक्षेमध्ये रिपीट होण्याची किंवा त्याच टाईपचे त्याच टॉपिकवरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमानुसार या सर्व प्रश्नपत्रिका आपण संभाव्य प्रश्नपत्रिका बनवत आहोत. याच्यामध्ये जिल्हा माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या टॉपिकवरती संपूर्ण आपण या सर्व टॉपिकचा समावेश केलेला आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये लगेच तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरण भेटून जातं आणि रोज व्हॉट्सअपवरती या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवल्या जाणार मित्रांनो.
याच्यामध्ये आपला टार्गेट आहे पेपर होईपर्यंत 10 ते 20 प्रश्नपत्रिका सोडून घेणं, स्पष्टीकरणासोबत तुम्हाला उपलब्ध करून देणं. याची सर्वांची किंमत ठेवलेली, एकत्रित किंमत ठेवलेली 139 ठीक आहे. तर 139 मध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. आता बहुतेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न येतील की 14 तारखेला आपले जे पेपर झाले किंवा 15, 16, 17 तारखेला जे पेपर झाले तर ते आम्हाला कसे भेटणार मित्रांनो. काळजी करू नका. 14 तारखेपर्यंत 14 तारखेपासून तुम्ही जेव्हा पण जॉईन होणार, जसं की तुम्ही 18 तारखेला जरी जॉईन झाले तर 14 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत आपल्या 7-8 प्रश्नपत्रिका झाल्या. तर तुम्ही जेव्हा 18 तारखेला 139चं पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता, तेव्हा जेवढं पण 7-8 प्रश्नपत्रिका आहेत त्या लगेच तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जातात. आणि सोबत एक व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन केलं जातं. तिथून पुढच्या जोपर्यंत पेपर आपले होतील तिथून पुढच्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या रेग्युलर व्हॉट्सअपवरती तुम्हाला रोज भेटत जाणार. तर अशा प्रकारचं आपण ठेवलेलं आहे, म्हणजे मागच्याही प्रश्नपत्रिका भेटतील आणि पुढच्याही प्रश्नपत्रिका लगेच भेटून जातील पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर. तर जॉईन कसं व्हायचंय मित्रांनो, एक तर बघा तुम्ही इथं QR कोड दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही 139चं पेमेंट करू शकता आणि या नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता 9665च्या, किंवा याच नंबरवरती 9665181769 याच नंबरवरती तुम्हाला 139चं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा नंबर सेव्ह करून मागच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका, मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आणि प्लस इथून पुढच्या सर्व मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला लगेच भेटून जाईल. जरी तुम्ही 20 तारखेला जरी व्हिडिओ बघत असाल तर 20 तारखेच्या मागच्या, ठीक आहे, 14 पासून ते 20 पर्यंतच्या जेवढ्या पण संभाव्य प्रश्नपत्रिका असतील, जसे की 10-12 झाले असतील तर त्या लगेच तुम्हाला सेंड केल्या जातील सोडवण्यासाठी. ठीक आहे, स्पष्टीकरण वगैरे सर्व दिलेलं असतं आणि तिथून पुढच्या लगेच तुम्हाला जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली जाईल. तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता आणि रेग्युलर व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला त्या पाठवल्या जातील. थोडक्यात स्वरूप देखील दाखवतो, जसे की आता आजचीच प्रश्नपत्रिका दिलेली आहे मित्रांनो. तर बघा, तर आपल्याला गणित बुद्धिमत्तेचं सोल्युशन कसं दिलेलं असतं मित्रांनो, जसे की हा प्रश्न विचारला गेलाय, 4 पर्याय दिले, तर याचं आपल्याला जे सोल्युशन आहे पहिल्यांदा तुम्हाला सोडवायला दिली जाते. ठीक आहे, आणि तुमचं सोडून झाल्यानंतर तुमचा स्कोर किती येतोय, ह्या प्रश्नाचं उत्तर हे कसं आलं ते समजून घेण्यासाठी बरोबर उत्तर दिलं जातं. त्याच्यानंतर सोल्युशन अशा स्वरूपामध्ये दिलेलं आहे, संपूर्ण समजून येईल अशा प्रकारचं सोल्युशन तुम्हाला इथं दिलेलं असतं मित्रांनो. थोडंसं खाली घेतो, जसं की बघा इथं हा प्रश्न दिलेला तर याचं सोल्युशन लगेच इथेच खाली तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात तर त्याचं उत्तर कसं आलं डायरेक्टली आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस गणित बुद्धिमत्तेचं सोल्युशन अशा प्रकारचं दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विषयाचं अशा स्वरूपामध्ये आपण सोल्युशन दिलेलं आहे. वरती जरी घेतलं तर बघा, आता वरतून जर म्हटलं तर बघा, सर्वप्रथम आपली ही 4थी नंबरची प्रश्नपत्रिका 16 तारखेला आपण उपलब्ध करून दिली. तर जिल्ह्याचे प्रश्न, बाकी गणित बुद्धिमत्ता, मराठी, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य वगैरे हे सर्व प्रश्न तुम्हाला अशा स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटेल. हे सर्व टोटल 80 प्रश्न झाल्यानंतर बघा, 80 प्रश्न झाल्यानंतर स्वरूप जेणेकरून तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर जेव्हा तुम्ही झेरॉक्स काढायला जाल, जसं की ही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आली, तर झेरॉक्स काढण्यासाठी इथं लगेच आपल्याला इथं झेरॉक्स काढल्यानंतर ओमार शीट दिली आहे, जेणेकरून याच्यावरतीच तुमचे प्रश्न किती आले ते तुम्ही इथं सोडू शकता मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरती सोडवलं की तुमचा स्कोर किती येतो हे तुम्हाला समजून येईल. खाली लगेच स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न त्याचं बरोबर उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण, तर लगेच अशा स्वरूपामध्ये इतर देखील महत्त्वाची माहिती इथं ऍड केलेली आहे मित्रांनो, जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते आणि हे स्पेशल आपण बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरतीसाठी सुरू केलेले मित्रांनो. तर याला जॉईन कसं व्हायचं, जॉईन बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती इथं देऊन घेतलेली आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता त्याच्यानंतर लगेच तुम्हाला जॉईन केलं जातं मित्रांनो. व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचं आहे, त्यासाठी हा नंबर दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त असं देखील बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की आम्हाला मागील तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या हव्या आहेत, तर दोन्हींची एकत्रित ऑफरमध्ये आपण प्राइस इथं ठेवलेली मित्रांनो. बघा, आता मागच्या ज्या नोट्स आपण उपलब्ध करून देत होतो स्पेशल पोलीस पाटील पदभरतीसाठी, तर याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका प्लस सर्व विषयांच्या नोट्स, जसे की मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, हे सर्व टॉपिकनुसार IMP प्रश्नासोबत दिलं जाणार तुम्हाला. ठीक आहे, याच्याविषयी IMP GK, चालू घडामोडी वगैरे, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, अधिनियम, जिल्ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि मागे झालेल्या ॲज इट इज पोलीस पाटलाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस पाटलाच्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आपण उपलब्ध करून देतोय या नोट्समध्ये. याची आधी आपण किंमत ठेवली होती 199, याच्यामध्ये एवढंच तुम्हाला दिलं जायचं. तर आता स्पेशल बीड जिल्ह्याच्या मुलांसाठी, ठीक आहे, बीड जिल्ह्याच्या मुलांसाठी तर आपल्याला याची सेपरेट किंमत किती आहे मित्रांनो, तर आपल्या या संभाव्य प्रश्नपत्रिकेची किंमत 139 प्लस हे 199. तर आपलं पेमेंट जर म्हटलं तर 300 रुपये प्लस होऊन जातं. ठीक आहे, 300 रुपये प्लस इथं पेमेंट होऊन जातं. परंतु काय अडचण नाही, जर तुम्हाला नोट्स देखील पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 199चं पेमेंट करा. याच्यामध्येच या सर्व संभाव्य प्रश्नपत्रिका प्लस
प्लस बाकी सर्व विषयांच्या नोट्स ह्या ज्या आपण नोट्स उपलब्ध करून देतो तर इथून मागच्या भरपूर विद्यार्थ्यांना लाभ घेतलाय. जिल्ह्याची माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्ये, बाकी सर्व विषयांच्या टॉपिकनुसार नोट्स, IMP प्रश्नपत्रिका, याच्या व्यतिरिक्त मागे झालेल्या प्रश्नपत्रिका, हे सर्व काही 199 मध्ये भेटेल. नोट्स पाहिजे असेल, क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर दोन्हीची एकत्रित किंमत 199 ठेवलेली आहे. फक्त तुम्हाला संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर त्याची किंमत आपण ठेवलेली 139. ठीक आहे, हे समजून आलं असेल मित्रांनो. संभाव्य प्रश्नपत्रिकेची किंमत 139 ठेवली. याच्या व्यतिरिक्त नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिकेची किंमत आपण ठेवलेली मित्रांनो 199. दोन्ही पाहिजे असेल तर तुम्हाला सेपरेट पेमेंट करायची गरज नाही. फक्त 199चं पेमेंट करायचंय याच नंबरवरती 199चं पेमेंट करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचंय. जेव्हा तुम्ही 199चं पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स प्लस या सर्व संभाव्य प्रश्नपत्रिका सर्व पाठवलं जातं. आणि जेव्हा तुम्ही इथं 139चं पेमेंट करवता त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका परीक्षा होईपर्यंत रेग्युलर तुम्हाला भेटत राहणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजून आली असेल. समजली नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या, तुम्हाला बाकीची माहिती समजून येईल. तर चला आता आपण पुढे व्हिडिओला कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. तर बघा आता आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. आस्था या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्धार्थी शब्द इथं निवडायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, आस्था विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायला सांगितलेला आहे. आस्था म्हणजे की आपण म्हणू शकतो जिव्हाळा, प्रेम, ठीक आहे, विश्वास वगैरे. आपण विश्वास नव्हे परंतु हे दोन्ही होतात. ठीक आहे, समान अर्थामध्ये. विरुद्धार्थी आपल्याला विचारलंय तर विरुद्धार्थी आपल्याला काय होईल, आस्थाचा अनास्था. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आस्था म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारी आपुलकी किंवा ओढ आपण म्हणू शकतो. ठीक आहे, ओढ अशा प्रकारचा आपण म्हणू शकतो. याच्या विरुद्ध काय होतं मित्रांनो, अनास्था म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारा बेफिक्रीपणा किंवा ओढ नसणे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, आपल्याला पुढे प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, कणवाळू या शब्दाचा अर्थ काय. ठीक आहे, कणवाळू या शब्दाचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे मित्रांनो. तर कणवाळू म्हणजे आपल्याला सांगता येईल दयाळू. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. कणवाळू म्हणजेच दुसऱ्याच्या दुःखात आपण म्हणू शकतो जसं की दया येणे. ठीक आहे, जी दया येणारी व्यक्ती आहे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दया येणारी जी व्यक्ती आहे आपण त्याला म्हणू शकतो कणवाळू. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण दयाळू या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगू शकतो मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तर चला पुढील बघा 19 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे. स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे मित्रांनो. तर विहीर दिलंय, वाडा दिलंय, तलाव दिलंय, घर दिलंय. तर आपल्याला ती विहीर आपण म्हणतो. ठीक आहे, ती विहीर म्हणजे स्त्रीलिंगी शब्द कोणता झाला, आपल्याला विहीर. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ती विहीर, ते विहीर किंवा तो विहीर असं म्हणतो का आपण, नाही म्हणत. ठीक आहे, ती विहीर म्हणजे स्त्रीलिंगी आपल्याला शब्द सांगतील. तसं वाडाला जर म्हटलं तर तो वाडा, बरोबर, तो वाडा, तो तलाव. ठीक आहे, ते घर आपण म्हणतो, ती घर म्हणतो का, नाही, ते घर म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ती विहीर इथं आपल्याला सांगता येईल हा स्त्रीलिंगी शब्द आहे असं आपण ओळखू शकतो. त्याच्यानंतर बघा आपल्याला 20 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर आपल्याला पुढील प्रश्न दिलाय, अवकाशाला किंवा आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न दिलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, मोठी कामगिरी करणे. ठीक आहे, मोठी कामगिरी किंवा करणे किंवा अशक्य वाटणारी गोष्ट किंवा खूप मोठे यश संपादन करणे याला आपण म्हणू शकतो अवकाशाला गवसणी घालणे. ठीक आहे, अशा प्रकारचं म्हणजे एखाद्या आपण म्हणू शकतो थोडक्यात अशक्य वाटणारी गोष्ट पूर्ण करणे किंवा आपण म्हणू शकतो मोठे जे खूप मोठे यश संपादन करणे, मिळवणे, अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. त्याचाच अर्थ होतो आकाशाला गवसणी घालणे. ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न दिलेला भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांग कोणती. ठीक आहे, तर याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए अरवली हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल ही जगातील आपल्याला सर्वात जुन्या पर्वत रांगांमधील एक रांग आहे मित्रांनो, असं सांगता येईल मित्रांनो. जगातील सर्वात जुन्या रांगांमधील एक रांगांपैकी एक रांग असं सांगता येईल मित्रांनो अरवली. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा आपल्याला पुढील काय प्रश्न विचारलाय मित्रांनो, भारतीय संविधानानुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावे. ठीक आहे, आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय मित्रांनो, मतदान करण्यासाठी कमीत कमी वर्ष किती असायला पाहिजे आपले. ठीक आहे, तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल 18 वर्ष. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाला इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. सुरुवातीला मतदानाचे वय किती होते मित्रांनो, 21 वर्ष. ठीक आहे, परंतु 1900 आपण म्हणू शकतो 1989 मधील जी 61वी किंवा 61व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याला सांगता येईल 21 वरतून, ठीक आहे, 21 वयावरतून हे मतदानाचं वय 18
करण्यात आलं. ठीक आहे, 18 वर्ष करण्यात आलं असं आपण म्हणू शकतो. कोणत्यानुसार ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, तर सांगता येईल 1989 मधील 61व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याला 21 वरतून हे वय मतदानाचं 18 वर्ष करण्यात आलं मित्रांनो. ठीक आहे, तर मतदानाचा अधिकार आपल्याला 18 वर्षामध्ये मिळतो. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळतो. ठीक आहे, तर चला पुढे आपल्याला बघा काय म्हटलेलं मित्रांनो, 23 नंबरचा प्रश्न सुवर्ण क्रांती. ठीक आहे, सुवर्ण क्रांतीवरती प्रश्न विचारले मित्रांनो. सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे, तर याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये सुवर्ण क्रांती म्हणजेच गोल्डन रिव्होल्युशन म्हणजे काय किंवा कशाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल मध आणि फलोत्पादन. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. फळांचे उत्पादन आणि मधाच्या उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या मोहिमेत आपण म्हणू शकतो, त्या मोहिमेला म्हणतात सुवर्ण क्रांती. ठीक आहे, समजून घ्या मित्रांनो, फळांचे उत्पादन आणि मधाच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ करण्याच्या मोहिमेला आपण सुवर्ण क्रांती असं म्हणतो. ठीक आहे, तर कशाशी संबंधित आहे, तर याच्या संबंधित आहे, मध आणि फलोत्पादन. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, कोणाच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक, ठीक आहे, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, तर शिक्षक दिन का साजरा केला जातो, कोणाच्या स्मरणार्थ आपल्याला सांगता येईल मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन हे आपल्याला उत्तम शिक्षक होते असं सांगता येईल. ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल यांच्या स्मरणार्थ आपण सांगू शकतो मित्रांनो, तर हा आपल्याला शिक्षक दिन साजरा केला जातो. कधी आपल्याला सांगता येईल 5 सप्टेंबरला. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं ऑप्शन ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तर चला पुढील आपण प्रश्न बघूयात मित्रांनो. थोडासा व्हिडिओ थोडासा फास्ट मध्ये घेऊयात मित्रांनो, कारण याचं ऑलरेडी स्पष्टीकरण आपण ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका देतोय त्याच्यामध्ये दिलेलं आहे, परंतु युट्यूबवरती देखील बहुतेक विद्यार्थी बोलत होते थोडंफार स्पष्टीकरण द्या, तर त्याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर जास्तीत जास्त किती असू शकते. जे संसदेचे अधिवेशन होतात मित्रांनो, त्यांच्या 2 अधिवेशनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर किती असू शकते असं विचारलंय, तर ते असू शकते जास्तीत जास्त 6 महिने मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, संविधानानुसार वर्षातून किमान 2दा अधिवेशन होणे बंधनकारक असून त्यातील अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे असं आपण सांगू शकतो नियमानुसार. 26 नंबरचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, कोणत्या कायद्याने सतीची प्रथा बंद करण्यात आली, अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. सतीची प्रथा किंवा सतीची चाल याच्यावरती आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील प्रश्न घेतला होता मित्रांनो, तर तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं कोणता कायदा किंवा कोणता ऍक्ट याच्यानुसार आपल्याला इथं ही बंद करण्यात आली होती, तर आपल्याला सांगता येईल 1829. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. यानी हा ऍक्ट कोणी लागू केला मित्रांनो, तर लॉर्ड विल्सन बेटिंग. ठीक आहे, यांनी लागू केला मित्रांनो, आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कार्य कोणी केलेलं मित्रांनो किंवा कोणाच्या प्रयत्नामुळे हे झालं मित्रांनो, आपल्याला सांगता येईल राममोहन राय. ठीक आहे, मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे ही सतीची प्रथा बंद करण्यात आली मित्रांनो. आणि हा कायदा कोणी लागू केला, तर आपल्याला सांगता येईल लॉर्ड विल्सन बेटिंग. ठीक आहे, यांनी आपल्याला हा लागू केला असं सांगता येईल मित्रांनो. कधी, तर आपल्याला सांगता येईल 1829च्या कायद्यानुसार त्यांनी तो म्हणजे तेव्हा लागू केला होता मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यानुसार ती सतीची प्रथा बंद करण्यात आली होती मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं कार्य कोणाचं आहे मित्रांनो, याच्यामध्ये कोणाचा जास्त सहभाग आहे मित्रांनो, कोणी प्रयत्न केले, कोणाच्या प्रयत्नामुळे ही बंद झाली मित्रांनो, आपल्याला सांगता येईल राजा राममोहन राय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक म्हणजे आपल्याला ते मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा देखील आपण प्रश्न इथं ऍड केलेला होता मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे मित्रांनो, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हा देखील 2दा पोलीस पाटलासाठी प्रश्न विचारला गेला मित्रांनो. भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल इंदिरा पॉइंट. ठीक आहे मित्रांनो, अंदमान निकोबार बेटांमधील हे इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिणेकडील टोक आहे मित्रांनो असं सांगता येईल. ठीक आहे, आता आपल्याला कन्याकुमारी हा देखील इथं पर्याय दिलेला आहे, तर हे कोणत्या दिशेतील आपल्या दिशेकडील सर्वात म्हणजे शेवटचे टोक आहे ते आपल्याला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. हा प्रश्न मी पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये घेणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, तर बघा पुढील आपल्याला काय विचारलंय मित्रांनो, गाव नमुना नंबर 8 म्हणजे काय. ठीक आहे, गाव नमुना
नंबर 8 अ म्हणजे काय? ठीक आहे. जसं की आपण 7, 12 किंवा 8 अ चा जो उतारा म्हणतो ना, तर त्याच्या संदर्भात हा प्रश्न विचारला मित्रांनो. तर आपण म्हणू शकतो खाते उतारा आहे तो. ठीक आहे. खाते उतारा. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कारण जमिनीचा नकाशा होणार नाही, फेरफार उतारा होणार नाही, 7, 12 सेपरेटली असतो आणि गाव नमुना नंबर 8 अ हा सेपरेट असतो मित्रांनो. ठीक आहे. आपण बोलतो ना 7, 12 किंवा 8 अ चा उतारा, तर त्याच्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हा उतारा काय दर्शवितो मित्रांनो, एकाच व्यक्तीच्या नावावरती असलेल्या गावातील सर्व जमिनींची एकत्रित माहिती देणारा जो उतारा असतो, तोच आपण म्हणू शकतो नमुना 8 अ चा उतारा. तर चला आता आपल्याला याच्याबद्दल माहिती समजून आली. पुढील आपल्याला 29 नंबरचा प्रश्न काय दिलाय? मानवी शरीरातील कोणत्या अवयवावरती कावीळ रोगाचा परिणाम होतो? ठीक आहे. कावीळ रोगाचा थोडक्यात मानवी शरीरावरती कोणत्या अवयवावरती परिणाम होतो असा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर सर्वात महत्त्वाचं वेगवेगळ्या ठिकाणी होतं, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे यकृत हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे यकृत. ठीक आहे. मित्रांनो कावीळ हा प्रामुख्याने यकृताशी संबंधित आहे आजार आहे, पोटाशी संबंधित किंवा पोटामध्ये यकृताशी संबंधित आहे. ज्यात आपण जर म्हटलं तर आपली त्वचा जी आहे मित्रांनो, ठीक आहे, आपण म्हणू शकतो त्वचा आपली पिवळी पडते. ठीक आहे. आपली त्वचा पिवळी पडते. कावीळ हा बहुतेकदा जर म्हटलं तर यकृत, पित्ताशय किंवा स्वादुपिंडच्या याच्यामध्ये समस्येमध्ये आपल्याला लक्षण असते, याची म्हणजे त्याच्या संदर्भात लक्षण असते आपण म्हणू शकतो. तर आपल्याला कोणत्या अवयवाशी संबंधित विचारलं ते यकृत हेच आपल्या प्रश्नाचं मग तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो? भारताच्या मध्यभागातून कोणते वृत्त जाते? महत्वाचा आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जातं? तर कर्कवृत्त जातं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कर्कवृत्त भारताच्या किती राज्यामधून जातं? ठीक आहे. भारताच्या किती राज्यामधून जातं? तर 8 राज्यांमधून जातं. कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यामधून जातं. ठीक आहे. तर असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मध्यातून कर्कवृत्त जातं हे लक्षात ठेवा. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा हिरड्यांचा आजार होतो? ठीक आहे. स्कर्वी हा हिरड्यांचा आजार होतो. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे? ठीक आहे. तर आपल्याला सांगता येईल कोणतं? ऑप्शन क्रमांक क. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच ऑप्शन जीवनसत्व क म्हणजे ऑप्शन क्रमांक सी सॉरी. ठीक आहे. तर स्कर्वी हा जो आजार आहे मित्रांनो, तर जीवनसत्व क च्या अभावामुळे होतो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो जीवनसत्व क याच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. ज्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, ज्यामध्ये हिरड्यातून रक्त येणे आणि जखमा लवकर न भरणे अशी लक्षणे दिसतात. ठीक आहे. त्यासोबत जर म्हटलं तर आंबाट फळांमध्ये हे जे जीवनसत्व आहे ते भरपूर असतं. आता आपल्याला सांगता येईल मित्रांनो, हे जे जीवनसत्व क आहे ते कशामध्ये मिळतं? आंबट फळांमध्ये हे जीवनसत्व भरपूर असतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर लक्षणं जर काय आहे म्हटलं तर हिरड्यातून रक्त येणे आणि ज्या जखमा होतात त्या लवकर भरती नाही मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारची लक्षणं आहेत मित्रांनो स्कर्वी या आजाराची. ठीक आहे. तर बघा पुढील आपल्याला 32 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? हा प्रश्न सरळ सेवा भरतीला किंवा इतर भरतीला खूप वेळा 10+ वेळा किंवा 12 ते 15 वेळा प्लस इथं हा प्रश्न विचारला मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? ठीक आहे. तर आंबोली. ठीक आहे. आंबोली ह्या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे मित्रांनो. याच्यावरती देखील तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते की आंबोली हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपल्याला सांगता येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील आपल्याला सांगू शकतो. इथं जर म्हटलं तर चेरापुंजी देखील म्हटलं जातं ठिकाणाला. हे जे सिंधुदुर्गातील आंबोली हे जे ठिकाण आहे त्याला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे देखील म्हटलं जातं. तर आपल्याला थोडक्यात आपल्याला विचारलं फक्त महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर आंबोली हे प्रश्नाचं आपलं तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न विचारलाय भारतीय आपल्याला अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हटले जाते किंवा कोणाला मानले जाते? तर आपल्याला अणुविज्ञानाचे इथं जनक म्हटलेलं आहे. तर सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोणाला मानले जाते? तर आपल्याला सांगता येईल डॉक्टर होमी भाभा. ठीक आहे. डॉक्टर होमी भाभा. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर चला पुढील प्रश्न बघा 34 नंबरचा बघूयात मित्रांनो. सर्व प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहे. याचं स्पष्टीकरण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर थोडं पटपट प्रश्न बघूयात मित्रांनो.
तर बघा आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? ठीक आहे, 370. ठीक आहे, तर ऑलरेडी आपल्याला सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, जम्मू आणि काश्मीर याच्या संबंधित होते. आणि केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं जे कलम होतं मित्रांनो, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं जे कलम होतं ते ऑगस्ट 2019 मध्ये रद्द केलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, रद्द केलेले आहे. तर त्याच्यामुळे याच्यावरती वारंवार प्रश्न येतात मित्रांनो. तर राज्यघटनेचे कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जम्मू काश्मीर. आणि ऑगस्ट 2019 मध्ये ते रद्द करण्यात आलेले मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचा आपल्याला विचारला जाऊ शकते कोणत्या वर्षी रद्द झालं, तर ऑगस्ट 2019 मध्ये. चला पुढील बघा, पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? तर पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. सॉरी, सी नव्हे तर एक, म्हणजेच ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय, भारताची आर्थिक राजधानी कोणती? ठीक आहे, भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर आपल्याला सांगता येईल मुंबई. ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा काय दिलाय मित्रांनो, ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता कोणी लिहिली? तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. अमरावती जिल्ह्यातील तुकडोजी महाराज यांनी आपल्याला सांगता येईल ग्रामीण विकासाचा मार्ग दाखवणारी ग्रामगीता लिहिली मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यातील मित्रांनो? अमरावती जिल्ह्यातील. ठीक आहे, अमरावती जिल्ह्यातील. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे कुठले होते? तर अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी आपण म्हणू शकतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामीण विकासाचा जो मार्ग आहे दाखवणारा, ठीक आहे, तर त्याच्यावरती पुस्तक लिहिलं होतं. त्याला नाव आहे मित्रांनो ग्रामगीता. ठीक आहे, तर ग्रामगीता कोणी लिहिली मित्रांनो? सांगता येईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला बघा पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो, 38 नंबरचा प्रश्न. तर आपल्याला प्रश्न दिलाय, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? तर रक्तदाबाविषयी इथं माहिती विचारली मित्रांनो, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? तर आपल्याला सांगता येईल स्पिगोमॅनोमीटर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला शरीराचा रक्तदाब, ठीक आहे, रक्तदाब ज्याला आपण म्हणतो बीपी, ब्लड प्रेशर, ठीक आहे, तर हे मोजण्यासाठी आपल्याला याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? महात्मा ज्योतिराव फुले. ठीक आहे, महात्मा ज्योतिराव फुले. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, कधी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर आपल्याला त्याचं देखील उत्तर माहिती पाहिजे. 24 सप्टेंबर. ठीक आहे, 24 सप्टेंबर 1873. ठीक आहे, 1873 रोजी महात्मा फुलेंनी पुण्यात बहुजनांच्या हितासाठी या समाजाची स्थापना केली असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक काय असणार आहे मित्रांनो? ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न बघा, आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे विधान परिषद सदस्य किती आहेत? ठीक आहे, महाराष्ट्राचे विधान परिषद सदस्य किती आहेत? तर 78. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, महाराष्ट्राचे जर म्हटलं तर कायदे मंडळ असून जे आहेत सभागृहाची जर म्हटलं तर विधान परिषद जी संख्या मित्रांनो सदस्यांची संख्या ती 78 आहे असं आपल्याला सांगता येईल. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. सर्व प्रश्न आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. पुढील प्रश्न दिलेला आहे, जागतिक आरोग्य संघटनेने, म्हणजेच आपल्याला इथे बघा त्याचं काय आपण थोडक्यात म्हणू शकतो WHO. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर याचे आपल्याला मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारला गेला. हा देखील महत्त्वाचा IMP प्रश्न मित्रांनो, वारंवार याच्यावरती प्रश्न विचारले जातात. WHO याचे मुख्यालय कुठे आहे? म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल कुठे आहे मित्रांनो? सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर जिनिवा या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. जिनिवा हे कुठे आहे मित्रांनो? स्वित्झर्लंडमध्ये. ठीक आहे, स्वित्झर्लंडमध्ये आपल्याला सांगता येईल जिनिवा शहरामध्ये 7 एप्रिल 1948 रोजी या संघटनेची स्थापना झाली होती. ठीक आहे, आता आपल्याला थोडक्यात समजलं व जे जागतिक आरोग्य संघटना आहे मित्रांनो, तर याची स्थापना कधी झाली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 7 एप्रिल. ठीक आहे, 1948.
1948 रोजी, 7 एप्रिल 1948 रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली मित्रांनो. ठीक आहे, स्थापना झाली. कुठे झाली? स्वित्झर्लंड या देशात, स्वित्झर्लंड या देशामध्ये. या देशामधील कोणत्या शहरामध्ये? जिनिव्हा या ठिकाणी. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी. ठीक आहे, चला पुढे पुढे बघा. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? 42 नंबरचा प्रश्न. कोणत्या वायूला प्राणवायू असे म्हणतात? कोणत्या वायूला प्राणवायू म्हणतात मित्रांनो? ऑक्सिजन. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण सजीवांना जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे ऑक्सिजनला प्राणवायू असे म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, पुढे आपल्याला प्रश्न काय दिलाय मित्रांनो? भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? ठीक आहे, सर्वोच्च नागरी सन्मान विचारलाय मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला विचारलंय भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? तर आपला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारतरत्न मित्रांनो. ठीक आहे, नागरी सन्मान सर्वोच्च विचारलं तर भारतरत्न हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो मित्रांनो? कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवेमधील उल्लेखनीय कामगिरी बद्दल हा पुरस्कार दिला जातो. कोणकोणता? कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली की हा पुरस्कार तेव्हा त्यांना दिला जातो. तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे मित्रांनो? भारतरत्न. ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला मित्रांनो? पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? आपल्याला म्हणता येईल लोकसभेत शून्य प्रहर ही जी वेळ आहे ती कोणती असते? थोडक्यात जर म्हटलं तर 0 hours. ठीक आहे, किंवा शून्य प्रहर ही वेळ कोणती असते? ठीक आहे, तर आपल्याला दुपारी 12 ते 1 दिले, सकाळी 11 ते 12 दिले, 5 ते 6 दिले, 10 ते 11 दिले. तर आपल्याला सांगता येईल दुपारी 12 ते 1 ही जी वेळ आहे ती शून्य प्रहर या नावाने ओळखली जाते, किंवा ज्याला आपण म्हणतो 0 hours. ठीक आहे, या नावाने ती ओळखली जाते मित्रांनो, दुपारी 12 ते 1. ठीक आहे, कारण याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला म्हटलं तर तास संपल्यानंतर ही वेळ सुरू होते मित्रांनो, 12 नंतर आपण म्हणू शकतो. तर 12 ते 1 या दरम्यानमध्ये असते 0 hour म्हणजे शून्य प्रहर वेळ. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? कम्प्युटरचा जनक कोणाला म्हटले जाते मित्रांनो? तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो चार्ल्स बॅबेज. ठीक आहे, बॅजेस. ठीक आहे, तर ह्या ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर आपण हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो, चार्ल्स हे आपलं नाव इथं आपल्याला लक्षात पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा. पुढील आपल्याला काय प्रश्न विचारला मित्रांनो? 46 नंबरचा प्रश्न. विद्युत धारेचे एकक म्हणजेच युनिट काय असते? विद्युत धारेचे एकक काय आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? एम्पियर. ठीक आहे, एम्पियर हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी एम्पियर हे युनिट वापरलं जातं मित्रांनो, त्याच्यामुळे हे एकक झालं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न विचारला मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय म्हटलेलं मित्रांनो? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चौदार तळे. ठीक आहे, महाडचा चौदार तळे हा जो सत्याग्रह आहे तो कधी केला? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर आपल्याला त्याची तारीख विचारली मित्रांनो, तर 1927. ठीक आहे, 1927 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पूर्ण दिनांक जर म्हटलं तर 20 मार्च मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा 20 मार्च 1927. ठीक आहे, तर याच्या दरम्यान जर म्हटलं तर ही पूर्ण दिनांक आपल्याला सांगता येईल 20 मार्च 1927 रोजी. ठीक आहे, दलितांचा पाण्याचा मानवी हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी हा आपल्याला ऐतिहासिक सत्याग्रह आपल्याला सांगता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता मित्रांनो. ठीक आहे, महाडचा चौदार तळे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पूर्ण दिनांक 22 मार्च 1927 रोजी दलितांचा पाण्याचा जो मानवी हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी हा ऐतिहासिक सत्याग्रह झाला असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. पुढील प्रश्न दिलेला मित्रांनो, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलात मदत करणारा स्थानिक अधिकारी कोण असतो मित्रांनो? किंवा पोलीस दलास किंवा आपल्याला इथं म्हणू शकतो पोलिसांना सहकार्य करणारा जो स्थानिक अधिकारी कोण असतो मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक सी पोलीस पाटील असतो मित्रांनो. गावामध्ये काही पण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जी मदत करतो तो पोलीस पाटीलच असतो मित्रांनो. ठीक आहे, आणि पोलीस दलास मदत करणारा स्थानिक अधिकारी देखील म्हटलं तर तो पोलीस पाटीलच होतो मित्रांनो. ठीक आहे, असतो किंवा होतो असं आपल्याला सांगता येईल. पुढील बघा, पुढील प्रश्न काय दिलेला मित्रांनो?
सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? ठीक आहे, सार्कचे मुख्यालय आपल्याला विचारले तर काठमांडू या ठिकाणी मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता हे महत्त्वाचं जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल दक्षिण आशियाई देशांच्या या संघटनेचे मुख्यालय नेपाळमध्ये आहे. आता काठमांडू आपल्याला माहिती आहे नेपाळमध्ये. ठीक आहे, तर नेपाळमध्ये सार्कचे मुख्यालय मित्रांनो जे की नेपाळ देशात आहे. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो काठमांडू. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. सार्कचे मुख्यालय काठमांडू या ठिकाणी. पोलीस पाटील दलाचे सर्वोच्च जे पद आहे मित्रांनो, सॉरी प्रश्न थोडासा इथं बघा प्रश्न काय दिलाय, महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च जे पद आहे ते कोणते असते असं विचारले. आता इथं फक्त महाराष्ट्राचं विचारलंय. कधी कधी आपल्याला जिल्ह्याचं सर्वोच्च पद विचारलं जातं, कधी कधी आपल्याला महाराष्ट्राचं विचारलं जातं. ठीक आहे, कधी कधी तालुका स्तराचं इथं पद विचारलं जातं. तर इथं आपल्याला महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणतं असतं, हा पोलीस भरतीला देखील भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, पोलीस महासंचालक. ठीक आहे, आपण ज्याला काय म्हणतो डीजीपी. ठीक आहे, डीजीपी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणतं असतं मित्रांनो, डीजीपी म्हणजेच पोलीस महासंचालक. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता डीजीपी याचा फुल फॉर्म देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, आपण मग फुल फॉर्म सांगू शकतो डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म सांगू शकतो मित्रांनो. संपूर्ण राज्याच्या पोलीस दलाचे नेतृत्व पोलीस महासंचालक म्हणजे डीजीपी, ज्याला आपण म्हणतो डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, हे करतात असं सांगता येईल मित्रांनो. राज्यातील पोलीस दलातील हे सर्वोच्च पद आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, पुढील प्रश्न आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. पुढील बघा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, तर बघा 2026च्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ज्येष्ठ गायिकेला पद्मभूषण, ठीक आहे, पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. आपल्याला विचारलं मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या ज्येष्ठ गायिकेला पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, अलका याज्ञिक. ठीक आहे, अलका याज्ञिक. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. भारत सरकारने जानेवारी 2026 मध्ये जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील आपल्याला सांगता येईल प्रसिद्ध ज्या गायिका आहेत मित्रांनो, अलका याज्ञिक. ठीक आहे, तर यांना कला क्षेत्रामध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये आपल्याला हा जो अतुलनीय कामगिरीसाठी किंवा योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार इथं सन्मानित करण्याची, त्यांना देण्याची इथं घोषणा केलेली मित्रांनो. ठीक आहे, केली आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर अलका याज्ञिक हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला लेटेस्ट माहितीनुसार चालू घडामोडीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्व आपण टॉपिकनुसार सर्व विषयांचा समावेश केलेला आहे, त्याच्यानुसार हे प्रश्न आपण इथे ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. आपल्याला पुढे प्रश्न विचारले, सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, किंवा आपल्याला आयोगानुसार देखील प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये. ठीक आहे, तर सध्याला आपल्याला काय विचारलंय, सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, आपल्याला सांगता येईल ज्ञानेश कुमार. ठीक आहे, ज्ञानेश कुमार म्हणजेच ऑप्शन क्रमांक बघा कुठे, ज्ञानेश कुमार. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ज्ञानेश कुमार हे आपण सांगू शकतो सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर महत्वाची माहिती काय असणार आहे मित्रांनो, तर त्याच्याबद्दल तुम्हाला आपल्याला याच्यामध्ये जे पद आहे मित्रांनो, तर हे बदललं तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु सध्या स्थितीला हा प्रश्न आला तर हेच प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो. तर हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, निवडणूक आयुक्त. पुढे बघा, महाराष्ट्रातून आपल्याला काय म्हणता येईल, लोकसभेसाठी किती खासदार निवडले जातात. ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून लोकसभेसाठी किती जे आहेत खासदार निवडले जातात, तर ते असतात मित्रांनो 48. ठीक आहे, 48 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला खासदार निवडले जाते असं प्रश्न विचारलाय, तर 48 योग्य उत्तर असणार आहे. आणि राज्यसभेसाठी, तर याच्यामध्ये लोकसभा झालं, तर राज्यसभेसाठी जर म्हटलं तर महाराष्ट्रातून किती निवडले जातात, 19 सदस्य निवडले जातात. हे देखील आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे, त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पुढे बघा, 2024चा महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेला मित्रांनो. ठीक आहे, 2024चा महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला मित्रांनो,
तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिकंदर शेख. ठीक आहे, सिकंदर शेख यांनी हा जिंकलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल याच्याबद्दल माहिती. सिकंदर शेखने धाराशिवच्या कुस्ती स्पर्धेत हा मानाचा किताब पटकावला मित्रांनो. ठीक आहे, कुठल्या? धाराशिवच्या कुस्ती स्पर्धेत. ठीक आहे, अशा आपल्याला सांगता येईल मित्रांनो. तर आपल्याला सांगता येईल महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला 2023चा? सिकंदर शेख. तर ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे पुढील प्रश्न, भारताने कोणत्या युरोपियन देशात नुसतीच युपीआय सेवा सुरू केलेली आहे मित्रांनो? युरोपियन देशात म्हटलेले भारताने कोणत्या युरोपियन देशामध्ये नुसतीच आता युपीआय सेवा सुरू केलेली आहे? ठीक आहे, युपीआय. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो युपीआय ही जी सेवा आहे भारताने कोणत्या देशामध्ये सुरू केलेली मित्रांनो? तर फ्रान्स. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न बघा, तर इथून पुढे गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत मित्रांनो. गणित व बुद्धिमत्ता याचं स्पष्टीकरण ऑलरेडी आपल्या ज्या नोट्स आपण देतोय किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका 139 मध्ये देतोय, तर याच्यामध्ये सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. तरी देखील फक्त थोडक्यात सांगतो. आता याच्यामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण मी देत बसणार नाहीये मित्रांनो. तर बघा, तर थोडक्यात सांगतो कारण हा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे. तर थोडक्यात हा व्हिडिओ कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला या शब्दापासून हे कसं आलं ते आपल्याला विचारलंय. तर बी आहे 2 नंबरला, ई आहे 5 नंबरला, ई आहे 5 नंबरला, डी आहे 4 नंबरला. तर याच्यावरतून हे आलं तर याच्यावरतून हे कसं आलं ते सांगायचंय. तर आपल्याला सी चा क्रमांक किती आहे मित्रांनो? ए बी सी 3 नंबरला. ठीक आहे, त्याच्यानंतर ए किती नंबरला? 1 नंबरला, के किती नंबरला? 11 नंबरला, आणि ई किती नंबरला? 5 नंबरला. याच्यावरतून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होते मग? ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. विसंगत शब्द ओळखायला सांगितलंय मित्रांनो. गोदावरी, सिंधफणा, मांजरा, अरबी समुद्र. तर या सर्व नद्या आहेत आणि हा समुद्र आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला विसंगत पर्याय आहे असं सांगता येईल मित्रांनो. तर चला पुढील प्रश्न बघूयात. तर बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? 5, 10, 20, 40. ठीक आहे, आपल्याला दुप्पट होत चालली मित्रांनो. ठीक आहे, 5 पासून 10 झाले, 10च्या दुप्पट 20, 20च्या दुप्पट 40, 40च्या दुप्पट इथं 80 होणार. ठीक आहे, तर 80 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता 2 दिवस ज्या आपण प्रश्नपत्रिका दिल्या त्यांची लेवल जर म्हटली तर थोडीशी आपल्याला डाऊन किंवा कमी लेवल आपण घेतली होती. आता जसं जसं आपलं पेपर म्हणजे जास्तीत जास्त जसं की आता 16 तारखेचा पेपर आहे, 17 तारखेचा जो पेपर आहे, जे आपण किंवा 18 तारखेला आपण जे संभाव्य पेपर देतोय, तर याची लेवल थोडीशी मोठी होत जाणार किंवा हाय लेवल होत जाणार असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सोपी, त्याच्यानंतर अवघड, थोडीशी मध्यम, त्याच्यानंतर अवघड. तर हे स्वरूप आपण आपल्या प्रश्नपत्रिका संचामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कशा प्रकारची स्टेप असणार, ते प्रश्न जर सोपे असेल तर सोपे कसे विचारले जाऊ शकतात, म्हणजे बेसिक लेवल कशी विचारली जाऊ शकते, त्याच्यानंतर थोडी मीडियम लेवल, मध्यम लेवल म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अवघड लेवल कशी विचारली जाऊ शकते. तर या दृष्टिकोनातून आपण या सर्व संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केल्यात. खूप महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. दिवसभरातून जर म्हटलं तर एक प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघून घ्यायला, टायपिंग करून घ्यायला, त्याचं स्पष्टीकरण द्यायला, एक प्रश्नपत्रिका बनवायला पूर्ण 1 दिवस जातो मित्रांनो. तरी देखील दिवसाला 2 प्रश्नपत्रिका देण्याचं आपलं टार्गेट आहे मित्रांनो, जेणेकरून कधी कधी 1-2 भेटतील, कधी कधी जर नाहीच झाले ऍडजस्ट तर कधी दिवसाला 1 देखील भेटू शकते. तर आतापर्यंत रेग्युलर आपला दिवसाला 2 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचं हे टार्गेट आहे. ते कंटिन्यू चालू आहे मित्रांनो, आणि पेपर होईपर्यंत 22 तारखेपर्यंत या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटत राहणार आहे. जॉईन होण्यासाठी जास्त काय करायची गरज नाही. 139चं पेमेंट ठेवलेलं मित्रांनो. 9665. ठीक आहे, 9665 18 17 69 या नंबरवरती फोन पे, गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे, आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर मागील झालेल्या जेवढ्या पण 7-8 प्रश्नपत्रिका असतील त्या लगेच पाठवल्या जातील. जेव्हा पण तुम्ही पेमेंट करशाल तेव्हा ज्या प्रश्नपत्रिका असतील जेवढ्या पण मागे झालेल्या त्या लगेच भेटतील, आणि तिथून पुढे देखील रेग्युलर तुम्हाला भेटत राहणार व्हॉट्सअप ग्रुपवरती. ठीक आहे, ग्रुपची लिंक वगैरे जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता तेव्हा सर्व काही तुम्हाला लगेच भेटून जातं व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, फक्त पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा. आता पुढील प्रश्न आता आपण बघत आहोत. तर 80 झालं. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न आता आपल्याला काय दिलेला आहे. सीता डावीकडून 5वी आणि उजवीकडून 7वी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. जसे की इथं सीता आहे, इकडून जर म्हटलं तर ही डावी बाजू इकडून आहे 5 नंबरला, तिकडून आहे 7 नंबरला. ठीक आहे, ही उजवी बाजू इकडून 7 नंबरला. 5 आणि 7 किती होतात मित्रांनो? टोटल जर म्हटलं तर 5 आणि 7. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण कसा विचार करतो, याच्यामध्ये एक वजा करावं लागतं. ते कसं होतं मित्रांनो, हे बघा.
5 आणि 7 याची बेरीज किती होती मित्रांनो? मग प्लस केलं तर 12 होते. परंतु सीता एकदाच पकडली जाणार. एकदा इकडून पकडू शकतो, नाहीतर इकडून एकदा पकडू शकतो. कोणत्याही मार्गाने एकदा सीता इथं मोजली जाऊ शकते, कारण सीता ही एकच व्यक्ती आहे. त्याच्यामुळे टोटल होते 5 आणि 7 12, त्याच्यामध्ये -1 केलं तर 11 प्रश्नाचं उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. आपल्याला पुढे प्रश्न विचारला मित्रांनो, आज सोमवार असेल तर 15 दिवसानंतर कोणता वार असेल मित्रांनो? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. आता आपल्याला आठवडा किती दिवसाचा असतो मित्रांनो? 7 दिवसांचा. टोटल आपल्याला 15 दिवसामध्ये म्हटलेले मित्रांनो, म्हणजे 7 गुणिले 2 टोटल जर म्हटलं तर आज कोण वार आहे मित्रांनो? सोमवार. म्हणजे 7 एक 7 7 2 14, म्हणजे 14 पर्यंत 14 वारापर्यंत, किंवा आपण म्हणू शकतो 14 दिवसानंतर पर्यंत. आज सोमवार आहे तर पुढच्या 14 दिवसापर्यंत सोमवारच येईल. ठीक आहे. फक्त 15वा जो दिवस आहे त्याला एक दिवस पुढे जाईल. सोमवार होता तर मग आता मंगळवार देईल. ठीक आहे. तर असं देखील तुम्ही सोडू शकता, नाही तर डायरेक्टली रेग्युलर आज सोमवार आहे उद्या मंगळवार अशा प्रकारच्या तारखानुसार देखील सोडू शकता, दिवसानुसार देखील सोडू शकता. तर मंगळवार हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. थोडक्यात काढायचं जर म्हटलं तर आठवडा असतो 7 दिवसांचा. 7 गुणिले 2 केलं तर 14 होतं. म्हणजे आज सोमवार आहे तर 14 दिवसापर्यंत सोमवारच असणार. ठीक आहे. म्हणजे त्या दिवशी तोच वार असणार, फक्त मंगळवार असणार 15व्या दिवशी. ठीक आहे. तर 15 दिवसानंतरच आपल्याला विचारले तर मंगळ हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण सांगू शकतो ऑप्शन क्रमांक काय येईल मग? मंगळवार हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा. तर पुढे बघा, पुढे म्हटलेले काल दुपारी 3 ते सकाळी 11 वाजेपर्यंत किती तास होतात? काल दुपारी 3 ते सकाळी 11 वाजेपर्यंत किती तास होतात? ठीक आहे. तर आपल्याला इथं प्रश्नाचं वेगवेगळं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये टोटल तास जर आपण मोजले तर बघा, आता काल दुपारपासून, ठीक आहे, काल दुपारीपासून आपण जर म्हटलं तर 3 ते आज पहाटे, ठीक आहे, पहाटे 3 पर्यंत किती तास होतात मित्रांनो? टोटल होतात 12 तास. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे 12 तास झाले आणि आपण म्हणूया पहाटे 3 ते सकाळी 11 वाजेपर्यंत किती तास होतात? 8 तास होतात. मग हे 12 हे प्लस 8 झाले तर आपलं टोटल तास झाले 20 तास. ठीक आहे. 20 तास. मग 20 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आलं. चला पुढील प्रश्न आपल्याला खालीपैकी लीप वर्ष कोणते आहे असं विचारलंय. मित्रांनो, ज्या संख्येले 4 पूर्ण भाग जातो, जे वर्ष असतं जसं की 2024 दिलंय, 2021, 22, 23 दिलंय, ज्या याला 4 पूर्ण भाग जातो ते असतं 20 वर्ष, लीप वर्ष. ठीक आहे. तर आपल्याला हेच विचारलंय लीप वर्ष कोणतं? तर 2024. इथं बघा 24 दिलंय मित्रांनो, तर 24 जर म्हटलं तर याला 4 पूर्ण भाग जातो. 2024 दिलंय तर या वर्षाला 4 पूर्ण भाग जातो, तर ते आपलं इथं लीप वर्ष झालं. जसे की 2000 हे लीप वर्ष झालं. त्याच्यानंतर जर म्हटलं तर 2004 हे लीप वर्ष झालं, 2008 हे लीप वर्ष झालं, 2012 हे लीप वर्ष झालं, 2016 हे लीप वर्ष झालं मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर 2020 हे लीप वर्ष झालं, त्याच्यानंतर 2024 हे लीप वर्ष झालं मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं आपण इथं समजू शकता. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला काय म्हटलेलं, जर पाण्याला कूप म्हटले, कूपाला हवा म्हटले आणि हवेला अन्न म्हटले तर श्वास आहे ते श्वासनाद्वारे काय घेऊ? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय मित्रांनो. ठीक आहे. या टाईपचे देखील प्रश्न विचारले जाते. पाण्याला कूप म्हटले, कूपाला हवा म्हटले, हवेला अन्न म्हटले तर श्वासनासाठी आपण काय वापरू असं विचारले. तर आपल्याला हवेला काय म्हटलंय? अन्न. तर श्वासनासाठी आपण हवा वापरणार, हवेला काय म्हटलेलं आहे? अन्न. तर मग आपण अन्न वापरू. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला बघा पुढील प्रश्न. आता थोडेसे प्रश्न राहिलेले आहेत मित्रांनो. आता विसंगत, आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलेला आहे? विसंगत संख्या ओळखा असा प्रश्न इथं विचारलेला आहे. 9 16 25 27 असं दिलेला आहे मित्रांनो. तर आता आपल्याला विसंगत सांगायचं मित्रांनो. इथं 9 दिलंय तर थोडक्यात इथं काय समजून येते मित्रांनो? बघा आता 9 जर म्हटलं तर 3 त्रिक 9, 3चा वर्ग दिलाय. 16 जर म्हटलं तर बघा आपल्याला 4 चोक 16, 4चा वर्ग दिलाय. इथं 5चा वर्ग दिलाय, 5 5 25. 27 कशाचा वर्ग होतो का? नाही. 27 होतो परंतु 3चा घन होतो मित्रांनो. 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. ठीक आहे. तर 27 मग हा घन आहे मित्रांनो. त्याच्यामुळे विसंगत आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. 27 सॉरी, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. घड्याळात आपल्याला काय म्हटलेलं आहे? घड्याळात 4:30 आपल्याला म्हटलेलं आहे घड्याळात 4:30 वाजता दोन्ही काट्यांचा जो आहे तो किती अंशाचा कोन असेल? म्हणजे घड्याळामध्ये 4:30 झाले तर दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन असेल असं आपल्याला म्हटलेलं आहे. जसं की हे घड्याळ आहे थोडक्यात. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर इथं आपण म्हणूयात, इथं 12 6
3 आणि इथं 9, 3च्या पुढे जर म्हटलं तर इथं 4, इथं 5. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण इथं घेतलं. तर मग आता याच्यामध्ये मिनिट काटा आपल्याला कुठं असणार आहे? मिनिट काटा इथं असणार आपला. तर आपण इथं मिनिट काटा घेतला आणि तास काटा जर म्हटलं तर थोडक्यात इथं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. कारण आपल्याला 4:30 म्हणजे याच्यामध्ये तास काटा असणार आहे मित्रांनो, याच्या दरम्यानमध्ये. ठीक आहे. तर आता पूर्ण जर म्हटलं तर असा जेव्हा काटा असता तेव्हा हा 90 अंशाचा कोन असता, 90 अंश असतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सांगता आलं असतं तेव्हा 90 अंश हे आपल्याला कोन असतं, 90 अंशाचा कोन झाला असता असं आपण सांगितलं असतं जर आपल्याला 3 व काटा असता तर. परंतु आता इथं 4 आणि 5च्या मध्ये म्हणजे याचा निमा झालेला आहे, 90च्या निमा झाला म्हणजे 45 अंशाचा कोन होईल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक काय आहे? ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपण हे डायरेक्टली सूत्रानुसार आपल्याला अंशाचा जो कोन आहे मित्रांनो, काट्यांमधील अंशाचा कोन हे काढण्यासाठी सूत्र देखील असतं. सूत्रानुसार देखील तुम्ही सोडू शकता, काही अडचण नाही मित्रांनो. ठीक आहे. परंतु आपण डायरेक्टली असं जरी केलं तरी चालतं, फक्त समजायला पाहिजे नक्की उत्तर कोणतं येतं. आता आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे? ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, तर यांची जी बेरीज आहे ती आपल्याला काढायला सांगितली. तर यांची आता सी किती नंबरला येतो? 3 आणि डी किती नंबरला येतो? 4. तर टोटल आपलं होतात 7. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे म्हटलंय अमित सुरुवातीपासून 10वा आणि शेवटून 15वा आहे, तर रांगेत किती मुले आहेत? सुरुवातीपासून 10वा. ठीक आहे. इथून सुरुवात झाली आपण म्हणू. ठीक आहे. सुरुवातीपासून इथून इकडं 10वा आहे आणि शेवटून जर म्हटलं तर शेवटून इकडं. ठीक आहे. सुरुवातीपासून आणि आपण इथं म्हणूया सुरुवातीपासून इकडं. ठीक आहे. आणि शेवटून जर म्हटलं तर इकडून. ठीक आहे. शेवटून कितवा आहे मित्रांनो? 15वा. ठीक आहे. 15वा. तर आता टोटल जर म्हटलं तर आपल्याला रांगेत किती मुलं आहेत? तर तेच झालं 10 + 15 किती होतात मित्रांनो? 25. ठीक आहे. 25. तर अमित एकदाच पकडणार आपण, एक मायनस केलं तर आपलं याच्यात किती राहिले मित्रांनो? आपल्या याच्यात राहिले एक मायनस केल्यानंतर 24. तर रांगेत 24 मुलं आहेत. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला काय दिलाय? 0.5 गुणिले 0.5 असा प्रश्न आला तर पॉईंटनुसार आपण पॉईंटचा एकदा विचार काढून टाकायचा. एक 5 चोक 25 आणि 0 आहे तसंच आपण इथं टेकवलं. ठीक आहे. अशा प्रकारचा म्हणजे 0.25 हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? 500 रुपयांवरती 20% सूट दिल्यात. 500 रुपयांवरती 20% सूट दिल्यात, ती वस्तू कितीला पडेल? ठीक आहे. तर आपण जर म्हटलं तर बघा, आपल्याला 20 रुपये सूट दिले मित्रांनो. म्हणजे थोडक्यात 500चे 20%, 500चे 20%. तर आपण म्हणणार जसं की आपण म्हणू शकता इथं प्रत्येकी जर म्हटलं तर टक्क्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला 100% काढावं लागतं. तर आपण म्हणू शकतो 500चे 20% किती होतात? 100 होतात. ठीक आहे. 500चे 20% किती होतात? 500चे 20%. ठीक आहे. 500चे 20 जे टक्के आहेत ते होतात, त्याची किंमत 100. ठीक आहे. तर आपल्याला इथं 20% सूट दिल्यास आपल्याला ती वस्तू कितीला पडेल? तर मग 500 मधून 100 मायनस केले तर उत्तर येतं 400. तर ती वस्तू 400ला पडेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण याचं उत्तर काढू शकता. पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? एका समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचे माप किती असते? एका समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचे माप किती असते असं आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्याला जर म्हटलं तर त्रिकोणाच्या एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते मित्रांनो? 180. ठीक आहे. 180 असते मित्रांनो. तर आपल्याला तिन्ही कोणांची माप समभुज म्हणजे तिन्ही कोण सारखे मित्रांनो. तर आपल्याला सावित्रिक 18 असं, सावित्रिक 18 म्हणजे आपण म्हणू शकतो 60 गुणिले 3 याचे 3 भाग केले तर आपल्याला 180 उत्तर येतं. म्हणजे प्रत्येक एका कोणाची माप आपल्याला विचारले, प्रत्येक कोणाची माप तर ते 60 असणार. प्रत्येक कोणाचं जेव्हा आपल्याला माप 60 अंश असेल मित्रांनो, तेव्हाच सावित्रिक 18 180 होतं. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 होते. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल आपल्याला 60 अंश तिन्ही कोणाची मापांची बेरीज किती असेल मित्रांनो, किंवा प्रत्येक कोणाचं जे माप आहे मित्रांनो ते किती असेल मित्रांनो? 60 अंश. ठीक आहे. कारण इथं समभुज त्रिकोण म्हटलेलं आहे, तर ज्याची की सर्व बाजू सारख्या असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचं ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथं 5चा घन विचारलाय मित्रांनो. 5चा घन कसा काढायचा? म्हणजे 5चा क्यूब, ज्याला आपण 5चा क्यूब कसं काढतो मित्रांनो बघा. 5चा क्यूब काढण्यासाठी 5 गुणिले 5 गुणिले 5. ठीक आहे. 5 5 25. ठीक आहे. 25 हा 5 आहे. आता याचं उत्तर काय येईल मित्रांनो? मग 125. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक काय येईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला
पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, बेरीज 25 आणि वजाबाकी 5 असणाऱ्या संख्या कोणत्या मित्रांनो. आता इथं बेरीज 25 या दोन दोन संख्या दिल्या आहेत, त्यांची बेरीज 25 असायला पाहिजे आणि वजाबाकी 5 असायला पाहिजे. तर अशा दोन संख्या कोणत्या आहेत मित्रांनो, तर बघा आपल्याला कोणतं सांगता येईल. जसं की 10 आणि 15 दिले मित्रांनो. 10 आणि 15 यांची बेरीज जर केली तर आपल्याला 25 येते आणि 10 आणि 15 यांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर येतं 5. तर मग इथं आपल्याला 15 आणि 10 या प्रश्नाची इथं म्हणजे आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. यांची दोघांची बेरीज केली तर 25 येते, वजाबाकी जर केली तर 5 येतं. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, 120 चे 1/4 म्हणजे 1/4 भाग हे किती आहे मित्रांनो, म्हणजे किती. ठीक आहे. तर 120 चे 1/4 आपल्याला विचारलंय, तर डायरेक्टली 120 ला 4 ने भाग द्या मित्रांनो. ठीक आहे. 4 त्रिक 12 आपण म्हणू शकतो, 4 त्रिक 12. ठीक आहे. तर आपला प्रश्न चालू 0 0, हा 0 वरती गेला. तर 120 चे 1/4 किती झालं मित्रांनो, मग किती आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल मित्रांनो, 30. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे. आपल्याला म्हटलेलं आहे एका काटकोन त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र कोणतं वापरणार मग मित्रांनो, आपण जसे की आपण म्हणू शकतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र. ठीक आहे. आपण सूत्र इथे घेतलं मित्रांनो, क्षेत्रफळ क्षेत्रफळ 1/2 आपण म्हणू शकतो पाया पाया गुणिले उंची, हे आपलं सूत्र झालं. तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, 1/2 आपण घेतलं तर आपल्याला 6 काय दिलंय मित्रांनो, पाया दिलाय. तर आपण इथं 6 घेतलं. उंची किती आहे मित्रांनो, 8. तर आपण डायरेक्टली गुणाकार भागाकार करू शकतो. जसं की कसं करू शकतो, बे एक बे. ठीक आहे. बेत्रिक 6. ठीक आहे. अशा प्रकारचा मग राहिलं काय, 3 गुणिले 8. तर 3 गुणिले 8 होतं 24. मग क्षेत्रफळ किती झालं मित्रांनो, 24. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला समजून आलं. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं बघा आपल्याला याचं जर म्हटलं तर डायरेक्टली भागाकार करायला सांगितलेलं आहे. इथं 888 ला 8 ने भाग दिला तर आपलं उत्तर येतं 3 वेळेस 11. ठीक आहे. म्हणजे सॉरी 3 वेळेस 1. 8 ने जर आपण जर म्हटलं तर 888 ला भाग दिलं तर आपलं हे उत्तर येतं, बरोबर की नाही, अशा प्रकारचं. तर ऑप्शन क्रमांक काय उत्तर येणार मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे म्हटलेलं आहे 5 तास म्हणजे किती मिनिटे. 5 तास म्हणजे किती मिनिटे, किती मिनिटे अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर एका तासामध्ये 1 तासामध्ये किती मिनिटं असतात मित्रांनो, सॉरी एक तर बघा 5 तास म्हणजे किती मिनिटं असं दिलंय. तर 1 तास बरोबर किती मिनिटं असतात, 60 मिनिटे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, 60 गुणिले 5 करायचं. ठीक आहे. 60 गुणिले 5 केलं तर 300 येतं. मग 300 मिनिटं, 5 तास म्हणजे 300 मिनिटं, म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा कुठे आहे, 300 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा, सर्वात लहान सममूळ संख्या कोणती. सर्वात लहान सममूळ संख्या आपल्याला सांगता येईल 2, कारण इथं सममूळ म्हटलेलं आहे, सममूळ. तर 2 ही प्रश्नाचं आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, पोलीस पाटलाची रजा कोण मंजूर करतो. पोलीस पाटलाची रजा कोण मंजूर करतो मित्रांनो, तर आता प्रत्येक तालुक्यानुसार हे पद उपविभागानुसार भरलं जातं, परंतु त्याचा कारभार किंवा संपूर्ण जे आता भरल्यानंतर, ठीक आहे, नियुक्ती झाल्यानंतर हे सर्व जे कामकाज आहे मित्रांनो तहसीलदार पाहत असतो. ठीक आहे. तर मग तहसीलदारांच्या अंडर हे पद येतं, त्याच्यामुळे पोलीस पाटलाची रजा तहसीलदार मंजूर करतात असं आपल्याला सांगता येईल. पोलीस पाटील हे महसूल विभागाशी संबंधित असल्याने त्याची रजा जे तहसील अधिकारी आहेत ते आपण म्हणजे मंजूर करतात असं सांगता येईल. पोलीस पाटलाची नेमणूक कोणत्या अधिनियमानुसार होते. कोणत्या नियमानुसार मित्रांनो, आपण आपल्याला सांगता येईल महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. ठीक आहे. तर या अधिनियमानुसार पोलीस पाटलाची नेमणूक होते असं सांगता येईल. त्याच्यानंतर पुढील शेवटचा आता प्रश्न दिलेला आहे, गंभीर गुन्ह्याची जी खबर आहे आपल्याला म्हटलेलं आहे गंभीर गुन्ह्याची जी खबर आहे मित्रांनो पोलीस पाटलाने कोणास देणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा झाला तर त्याची जी खबर आहे कोणाकडे देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल पोलीस ठाणे अंमलदार. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. एखादा गुन्हा झाला तर जवळच्या पोलीस स्टेशनला लवकरात लवकर कळवणे हे पोलीस पाटलाचं इथं काम असतं. गावामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं झाली किंवा गुन्हा झाला काही झालं असं
तर सर्वात प्रथम पोलीस पाटलाचं काम आहे की जवळच्या पोलीस स्टेशनला लवकरात लवकर ते कळविणे, ती माहिती देणं. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या आपण या नोट्स आणि बाकी जर संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत मित्रांनो. तर अजून जर तुम्ही जॉईन झालेला नसेल तर आपल्या या संभाव्य प्रश्नपत्रिकेला जॉईन व्हा. प्रत्येक दिवशी तुम्हाला 1 ते 2 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मिळतात. स्पष्टीकरण वगैरे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं असतं. इतर प्रश्नाबद्दल जो पण प्रश्न विचारलेला असतो त्याच्याबद्दल इतर महत्त्वाची माहिती देखील दिलेली असते, जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. या सर्व प्रश्नपत्रिका आपण पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमानुसार संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये जिल्हा माहिती पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, अधिनियम, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, संपूर्ण सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. प्रश्नपत्रिका रोज जेव्हा भेटते त्याचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला लगेच दिलेलं असतं. सर्वप्रथम तुम्ही प्रश्नपत्रिका सोडू शकता आणि जे पण प्रश्न चुकलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण देखील बघू शकता. अशा प्रकारचा आपण ह्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. या QR वरती तुम्ही पेमेंट करू शकता किंवा या नंबरवरती पेमेंट करू शकता. 139चं पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व प्रश्नपत्रिका आहेत मागील झालेल्या लगेच तुम्हाला भेटून जातील आणि पुढील ज्या होणार आहेत त्या देखील रेग्युलर भेटत राहतील. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तेव्हाच लगेच पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिली जाते. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.